तर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रीपद जरी काढून घेतलेलं असलं तरी त्यांना मंत्रिपदी मात्र कायम ठेवले। अनेक राजकीय प्रतिक्रिया यावर येतात आणि त्यामुळे राजकीय वातावरण एक प्रकारे ढवळलेलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, खरं तर झी24 तासनं सर्वात आधी बातमी दाखवली होती माणिकराव कोकाटेंचं डिमोशन होणार हे निश्चित होतं, मात्र त्यांना कुठलं खातं देण्यात येईल याबाबत काल निश्चितता झाली। अर्थातच यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। 70 वर्षांचे माणिकराव कोकाटे आता क्रीडा मंत्रीपदी असणार आहेत आणि खरं तर शेतकऱ्याचा मुलगा असलेले भरणे आता कृषी मंत्रीपदी विराजमान झालेत। वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात। काय नेमकं राजकीय वातावरण नेमकं या संदर्भातलं काय म्हणतंय? अनुपमा, अगदीच तुम्ही जो उल्लेख केलात की बरोबर आहे की विधान भवनामध्ये ऑनलाईन रमी हा एक खेळ खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंकडे आता राज्याचं क्रीडा मंत्रीपद देण्यात आलंय। यावरून आक्षेप कालपासूनच घ्यायला सुरुवात झाली की असा कुठला निकष पाहिला आणि ऑनलाईन रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्रीपद दिलं, असा खरं तर एक तिरकस सवाल विरोधकांकडून आता उपस्थित केला जातोय। एका मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर दुसऱ्या मंत्र्याला खातेबदल करावा लागलाय, त्यामुळे राष्ट्रवादीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात ही नामुष्की उडवली असं आपण म्हणू शकतो। रोहित पवारांनी जे ट्विट केलं ज्याची आता तुम्ही उल्लेख केलात की खातं बदललं तरी सगळ्या खात्यांवर आमचं लक्ष असतं, त्यामुळे कुठल्याही खात्यात जर अशा गोष्टी घडत असतील तर त्यावर बारकाईने लक्ष ठेवलं जाईल। खरं तर या मंत्र्याच्या खातेबदलानंतर कुठेतरी विरोधक पुन्हा एकदा अधिक आक्रमकपणे सरकार विरोधात काम करायला सुरुवात करतील। विरोधकांचं अधिक बारकाईने लक्ष सरकारच्या प्रत्येक हालचालीवर असेल। तिसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अनिल परब असतील, सुषमा अंधारे असतील, अंजली दमानिया असतील किंवा विरोधी पक्षातील अनेक मंडळी असतील, यांनी सातत्यानं हा मुद्दा उपस्थित करायला कालपासून सुरुवात केली आहे की ज्या मंत्र्यावर गंभीर प्रकारचे आरोप आहेत, ज्यांनी शेतकऱ्यांविषयी बेजबाबदार वर्तन केलेलं आहे, बेजबाबदार भाषेचा उपयोग केलेला आहे, या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर का काढण्यात आलं नाही, केवळ मलमपट्टी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात त्यांचं खातेबदल करण्यात आलंय। त्यामुळे खऱ्या अर्थानं माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात झालेली जी काही कथित स्वरूपाची कारवाई आहे तो एक फार्स आहे का, हा प्रश्न खऱ्या अर्थानं आता उपस्थित केला जातोय। खरं तर माणिकराव कोकाटेंच्या सगळ्या विधानांमुळे किंवा एकंदरच मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती। आपण या संदर्भात कारवाई करू अशा प्रकारचा एक इशारा सुद्धा त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्या मंत्र्यांना दिला होता। दिल्ली दौऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी या संदर्भात सुतोवाच केलंच होतं, परंतु असं नेमकं काय घडलं की माणिकराव कोकाटेंना पुन्हा मंत्रिमंडळात ठेवावं लागलं आणि त्यांच्याकडे कृषी खातं काढून त्यांना क्रीडा मंत्रिपद द्यावं लागलं। त्यामुळे हे सगळे प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरित आहेत आणि यावरून सुद्धा आता सरकारवर टीकेची झोड उठायला सुरुवात झालेली आहे। सरकार या सगळ्या प्रश्नांना कसं टॅकल करते हे देखील पाहावं लागेल। तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला होता की आधी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, त्यानंतर पुन्हा एकदा आता माणिकराव कोकाटेंवर राजीनाम्याची वेळ आली, त्यामुळे राष्ट्रवादीचाच दुसरा मंत्री राजीनामा का देईल हा सुद्धा एक सूर खरं तर राष्ट्रवादीमध्ये होता। शिवसेनेचे मंत्री सुद्धा यामध्ये आहेत, मग शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई का नाही, असं एक शीतयुद्ध सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा रंगलं होतं। त्यामुळे या सगळ्या पॉलिटिकल किऑस्कमधून एक मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारकडनं करण्यात आलाय, तो म्हणजे खातेबदल करण्यात आले। दत्ता भरणेंच्या संदर्भात जर आपण बघायला गेलो तर दत्ता भरणे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आहेत, इंदापूरमधनं आमदार आहेत आणि अनेक वर्ष ते राष्ट्रवादीचे एक ज्येष्ठ नेते आणि अजित पवारांचे निकटवर्ती म्हणून ओळखले गेले, परंतु त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवून झालेला जो काही प्रकार आहे तो पूर्णपणे पुसला जाणार आहे का आणि माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात घेतले जाणारे आक्षेप जे आहेत त्याला कशा पद्धतीने न्याय दिला जातोय। मुळात सातत्यानं छावा संघटना असेल किंवा इतर राज्यातले विविध मंडळी असतील, विरोधी पक्ष असतील, या सगळ्यांनी एक आक्षेप घेतला होता की ज्या पद्धतीचं वर्तन माणिकरावांकडनं केलं जाते त्यावर एकच कारवाई होऊ शकते, ते म्हणजे त्यांचा राजीनामा होऊ शकतो आणि त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं जाऊ शकतं। मात्र इतका सगळा दबाव असून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून सुद्धा केवळ माणिकराव कोकाटेंवरती खातेबदलाचा एक तात्पुरता इलाज करून हा कारवाईचा फार्स आहे हे दाखवण्यात आलंय। त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका काय आहे, अजित पवार या संदर्भात काय सांगतायत, कारण अजित पवारांनी इजा झाला बिजा झाला तिजा होऊ देऊ नका अशा प्रकारची विधानं करून माणिकरावांना कारवाई होईल अशा प्रकारचा इशारा दिला होता, परंतु त्या कारवाईचं काय झालं, त्या इशाऱ्याचं काय झालं आणि दादांच्या एकंदर ज्या पद्धती ज्या आहेत कामाच्या त्यावरून राजीनाम्याचा प्रश्न असा या पद्धतीनं का गुंडाळला गेला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारला आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांना द्यावी लागतील हे आता सध्या तरी स्पष्ट होतंय। त्यामुळे या कारवाईवरती विरोधकांचं जे काही त्यांची जी भूमिका आहे ती सातत्यानं आता धारदार होत चालली, सरकारला मात्र यावर उत्तर द्यावं लागेल आणि कुठेच कुठेतरी सरकारची अडचण होते
हेच यावरून स्पष्ट होतंय. अनुपमा. अगदी निश्चितच धन्यवाद ओम. दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तेव्हा माणिकराव कोकाटेंचं खातं बदलणार ही बातमी झी24 तासनं सर्वात आधी दाखवली होती आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंचं आता खातं बदलण्यात आलंय. त्यामुळे झी24 तासच्या या बातमीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय.